नमस्कार मित्रांनो. कोणत्याही उद्योगपतीला एक प्रश्न सतत भेडसावत राहतो, तो म्हणजे आपल्या वस्तूच्या किमतीचं धोरण काय असावं. कोणत्या दराने आपली वस्तू बाजारामध्ये विकली जावी की ज्यामुळे ग्राहक हा अधिक चांगल्या प्रकारे आकर्षित होईल. किंमत जास्त असणं किंवा ती कमी असणं, या दोन्ही गोष्टी आपल्याला अडचणीच्या ठरतात. किंमत जर जास्त असेल तर ग्राहक आपल्या वस्तूपासून दूरसुद्धा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या एकूण विक्रीवर त्याचा परिणाम होईल आणि त्यामुळे आपण नुकसानीकडे वळू. किंमत जर कमी ठेवली तरी अडचण निर्माण होते हो. याचं कारण असं आहे की किंमत तेवढी असावी की ज्यामुळे आपला उत्पादन खर्च तरी भरून निघावा. जर आपला उत्पादन खर्च भरून निघत नसेल तर आपण काही तुकारामाचा व्यवसाय करत नाही आहे. लोकांच्या भल्यासाठी व्यवसाय. आपल्याला नफा कमवायचा आहे, आपल्याला त्याच्यातून उत्पन्न कमवायचं आहे आणि त्यामुळे किंमत एवढी असावी की ज्यामुळे आपल्याला नफासुद्धा मिळाला पाहिजे. यावरून काय बोध होतो? किंमत जास्तही असू नये आणि किंमत कमीही असू नये. मध्यम मार्ग जेव्हा स्वीकारला जातो तेव्हाच आपल्याला किमतीचे धोरण चांगल्या प्रकारे ठरवता येतं. किमतीचं धोरण ठरवताना आपल्याला उत्पादन खर्चाबद्दल स्पष्ट कल्पना असणं आवश्यक आहे हो. तीच जर नसेल तर किंमत कदाचित चुकीच्या पद्धतीने ठरेल. मी एक टेम्पो विकत घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी 80% कर्ज काढलेलं आहे. आता मला तो टेम्पो चालवायचा असेल त्यावेळेस मी तो बाजारामध्ये नेऊन उभा करतो आणि ग्राहकाची वाट पाहत राहतो. ग्राहक येतो, तो म्हणतो मला जालन्याला माल न्यायचा आहे, काय घेशील? मी विचार करतो पेट्रोल डिझेल किती लागेल, अमुक अमुक. माझा येण्या जाण्याचा खर्च जो आहे, गाडीचा घसारा किती आहे, याचा सगळा अंदाज करून मी त्याची किंमत कोट करतो की मी जालन्याला येऊन जाण्यासाठी अंदाजे 5,000 रुपये घेईन. तुम्हाला असं वाटत नाही याच्यात काही चूक आहे? निश्चितच चूक आहे. अरे, हे टेम्पो घेण्यासाठी मी कर्ज घेतलेलं आहे हो, आणि या कर्जावर मला व्याज भरायचं आहे आणि व्याजसुद्धा मी विचारात घेतलं पाहिजे. तेव्हा कुठे मग माझा खर्च भरून निघेल आणि मग मला नफा मिळायला सुरुवात होईल. मिळालेला प्रत्येक पैसाच माझा नफा नसतो. झालेला खर्च भरून काढल्यानंतर उरलेला जो पैसा असतो त्याला आपण नफा म्हणतो. आणि त्यामुळे आपल्याला आपला उत्पादन खर्च माहीत असणं आवश्यक आहे. उत्पादन खर्च हा प्रत्यक्ष खर्च असतो किंवा अप्रत्यक्ष खर्चसुद्धा असतो. प्रत्यक्ष खर्च कोणता? कच्च्या मालाची किंमत हा प्रत्यक्ष खर्च झाला. मजुरी हा प्रत्यक्ष खर्च झाला. विजेचं बिल हा प्रत्यक्ष खर्च झाला. अशा प्रकारे प्रत्यक्ष खर्च कोणकोणते आहेत हे सुद्धा आपल्याला स्पष्टपणे दिसत असतं. पण त्याहीपेक्षा अप्रत्यक्ष खर्चसुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतात आणि त्यामुळे या अप्रत्यक्ष खर्चाचा सुद्धा विचार झाला पाहिजे. एक शेतकरी जेव्हा आपल्या मालाचा खर्च काढतो त्यावेळेस त्याला प्रत्यक्ष खर्च म्हणजे दिलेली मजुरी, बिया, खतं, विजेचं बिल याचा विचार करून भागत नाही. त्याच्याकडे बैल असतात, त्या बैलांवर झालेला खर्च हा सुद्धा विचारात घेतला गेला पाहिजे. त्याच्या घरचे माणसं खुरपणी करतात, निंदणी करतात, पेरणी करतात, त्यांची मजुरी हा सुद्धा जरी प्रत्यक्ष खर्च नसला तरी हा खर्च विचारात घेतला गेला पाहिजे. आणि त्यामुळे एवढे सगळे बारकावे विचारात घेऊन मग त्या वस्तूचा खर्च काय आहे ठरतं आणि मग आपण त्या वस्तूची एकंदर किंमत काय आहे याबद्दल आपलं धोरण ठरवू शकतो. रस्त्यावर एक भाजी विकणारी बाई बसलेली आहे. तिला विचारलं आपण, वांगे काय भाव दिले? ती म्हणते 15 रुपये किलो. 10 रुपये किलोला देते का? ती काय म्हणते बघा, ती म्हणते माझ्या घरातच नाही पडले 10 रुपयाला. माझ्या घरातच नाही पडले 10 रुपयाला याचा अर्थ असा की माझी जी कॉस्ट आहे तीच त्यामुळे रिकवर होत नाही आणि त्यामुळे ही किंमत मला मंजूर होऊ शकत नाही. म्हणजे काय? किंमत भरून निघणे हे तर महत्त्वाचं धोरण असलंच पाहिजे. हे काही सरकारचा खर्च नाही आहे की पैसे वसूल झाले नाही तरी आपण त्या ठिकाणी खर्च करत राहतो, असं नाही. आपल्याला व्यवसाय करायचा आहे, व्यापार करायचा आहे, नफा कमवायचा आहे आणि त्यामुळे किंमत अशी आकारली जावी की ज्यामुळे आपल्याला योग्य तो नफा हा मिळालाच पाहिजे.
अति किमतीचं धोरण काही ठिकाणी उपयोगी पडतं हो. याचं कारण असं आहे की बाजारामध्ये तशा प्रकारची वस्तूच उपलब्ध नाही. त्यामुळे बाजारामध्ये आपली वस्तू प्रथमच येते आहे आणि तशा प्रकारची वस्तू ग्राहकांना माहीतही नाही. अशाच काय किंमत ठेवायची? अशा वेळेस किंमत जरा जास्त ठेवलेली बरी. जास्त किंमत ठेवल्यामुळे कदाचित ग्राहक नाराज होतील, काही तर सोडूनसुद्धा जातील. पण मग हळूहळू आपल्या लक्षात येतं की अशी कोणती किंमत आकारावी की ज्यामुळे ग्राहक जाणार नाहीत. त्यामुळे आपण किंमत कमीसुद्धा करू शकतो. जास्त किंमत कमी करता येते हो, पण कमी किंमत मात्र वाढवता येत नाही. कमी किमतीच्यापेक्षा जास्त किंमत आकारली तर ग्राहक इतका सावध असतो की तो त्याची एकदम नोंद घेतो आणि त्यामुळे तो वस्तू घेणं बंद करून टाकतो. म्हणजे किंमत कमी करता येते, पण किंमत वाढवणं मात्र कठीण जात असतं. कमी किंमत आकारणं हे तर बरेचदा फायदेशीर ठरतं. कमी किंमत म्हणजे तोट्यात नाही, तर जो माफक नफा आहे तो मिळून किंमत आकारणे. कमी किंमत असेल तर उलाढाल वाढते, जास्त मागणी वाढते. जास्त मागणी वाढली म्हणजे जास्त उत्पादन होतं. जास्त उत्पादन झालं म्हणजे उत्पादन खर्च कमी येतो आणि उत्पादन खर्च कमी झाला म्हणजे मग ती किंमत आपल्याला परवडायला लागते हो. त्यामुळे कदाचित आपण किंमत आणखी कमी करण्याचा प्रयत्न करू शकू. त्यामुळे किमतीचा उलाढालीशी सुद्धा संबंध आहे. जितकी किंमत आकर्षक तितकी उलाढाल जास्त आणि तितकी मालाची विक्री जास्त असं सुद्धा होऊ शकतं. किमतीबाबत काही जण तर अत्यंत पारदर्शकता पाहतात. एक साधं उदाहरण घ्या. मला एक टेबल बनवायचं आहे आणि त्यासाठी मी सुताराला घरी बोलवतो. त्या सुताराला म्हणतो, भाऊ मला टेबल बनवायचं आहे, याचा काय तू घेशील का टेबलाची किंमत? तो तुमच्याकडूनच कागद मागून घेतो, तुमच्याकडूनच पेन मागून घेतो आणि कॅल्क्युलेशन सुरू करतो. आणि कॅल्क्युलेशन सुरू केल्यानंतर तो म्हणतो, साहेब या टेबल बनवण्याला एकंदर लाकूड इतके रुपयाचं लागणार आहे, इतर साहित्य जे आहे ते इतके रुपयाचं आहे, माझी मजुरी इतके रुपयाची आहे आणि मला काही नफा द्याल की नाही तुम्ही? आणि त्यामुळे तो नफा समजा 10%, 15%, 20% असेल ते मिळवा आणि किंमत ठरवा. मी काय सांगणार तुम्हाला किंमत? सगळे खर्च मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आय हॅव केप्ट माय कार्ड ओपन. तुमच्यासमोर माझे सगळे कार्ड स्पष्ट आहेत आणि त्यामुळे अशा प्रकारच्या किमतीला पारदर्शक स्वरूपाची किंमत असं सुद्धा म्हणता येतं की ज्यावेळेस ग्राहक आपलं सगळं जे हिशेब जो आहे तो तुमच्यासमोर मांडून मोकळा होतो. आणि त्यामुळे या ठिकाणी किंमत ठरवताना अशा प्रकारची पारदर्शकता असणं हे आवश्यक आहे. बरेचदा तुम्ही दुकानात गेल्यानंतर एखादी वस्तू विकत घेण्याचा प्रयत्न करता आणि त्याला विचारता, या वस्तूची किंमत काय? तो म्हणतो, ही वस्तू 10 रुपयाला आहे. 10 रुपयाला कशी काय होईल, 8 रुपयात का नाही? तो साहेब थांबा. तो आपली फाईल काढतो आणि त्याचं बिलच तुम्हाला दाखवतो की साहेब मला ही वस्तू इतक्या रुपयाला पडलेली आहे, मला काही नफा मिळून देणार की नाही? आणि त्यामुळे आपल्याला पटतं, हो अरे यालाच जर या किमतीत पडली असेल तर तो आपल्याला कमी किमतीत कसा काय देऊ शकेल? किमतीमध्ये स्पर्धा करणं धोक्याचं काम आहे बरं का. किंमत जर तुम्ही कमी केली तर त्याच्यामुळे किंमत युद्धसुद्धा संभवते, ज्याला इंग्रजीमध्ये प्राईस वॉर म्हणतात. तुम्ही किंमत कमी करणार, तुमचे प्रतिस्पर्धी किंमत कमी करणार, ते तुमच्याहीपेक्षा कमी किंमत आकारणार. मग ते सहन करण्यासाठी तुम्ही आणखी किंमत कमी करणार आणि त्यामुळे तुम्हीही मरणार आणि तोही मरणार. त्यामुळे किमतीमध्ये स्पर्धा करणं हे धोक्याचं असतं. त्याच्यामध्ये आपण सहसा किमतीला हात लावू नये की ज्याच्यामुळे आपण संकटातसुद्धा जाण्याची शक्यता आहे. आपण स्वतः संकटात जाणारच, पण आपल्याबरोबर इतरांनाही सुद्धा संकटात नेऊन टाकणार, ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी आहे. त्यामुळे स्पर्धा करायची असेल तर अशा गोष्टीत करा की ज्याच्यात किमतीचा भाग येणार नाही. किंमत सोडून इतर क्षेत्रात स्पर्धा करा. 10% माल जास्त देणे, घरपोच डिलिव्हरी देणे, उधारी देणे, अशा प्रकारच्या ज्या सोयी असतात की ज्या ग्राहकाला आकर्षक ठरू शकतात. तुम्ही जा घरी पाठवतो, मी माल येऊन जाईल तुमच्याकडे. फोनवर केलं तरी मी आणून देऊ माल तुम्हाला. तुम्ही फक्त मला फोन करा, 10 मिनिटात माल तुमच्या घरी. ही सुद्धा एक स्पर्धा झाली बरं का. आपल्या स्पर्धकाला हे माहीत नाही की आपण अशा प्रकारे माल घरी पोहोचून देतो आहे आणि त्यामुळे प्रत्येकाचे जे प्लस पॉईंट्स असतात ते भिन्न भिन्न असतात. मी कोणची फॅसिलिटी देतो ते दुसऱ्याला माहीत नसतं, तो काय फॅसिलिटी देतो हे मला माहीत नाही. आणि त्यामुळे अशा प्रकारच्या स्पर्धा जर असतील तर त्या जास्त हितावह ठरतात की ज्यामुळे ग्राहक आपल्याशी बांधला जात असतो. बरेचदा आपली जी वस्तू असते ती काही एकदम पूर्ण किमतीची वस्तू नसते, ते सुट्या भागांची किंमत असते.
आता मोटरीमध्ये अगणित स्पेअर पार्ट्स असतात हो. अशा परिस्थितीमध्ये काही स्पेअर पार्ट्स वारंवार लागत असतात, पण काही स्पेअर पार्ट्स मात्र कधी कधी लागत असतात. गाडीचा दरवाजा बदलण्याची काही आवश्यकता आहे काय? सहसा कोणीच दरवाजा बदलत नाही. ॲक्सिडेंट झाला, दरवाजामध्ये खूपच तुटफूट झाली, त्याला ठोकून पिटून बरोबर करता येत नाही, तरच दरवाजा बदलावा लागतो. त्यामुळे जर एखादा ग्राहक तुमच्याकडे दरवाजा खरेदी करायला आला, त्यावेळेस तुम्हाला त्या ग्राहकाकडून जास्त पैसे घेणे आवश्यक आहे. याचं कारण असं आहे की हा माल कधीतरी जाणार आहे, आज नाही, वर्षभरातून असे किती दरवाजे जाणार हो, अत्यंत कमी संख्येने. आणि त्यामुळे अशा वस्तूंची किंमत ही जास्तच राहणार. एखादा माणूस तुमच्याकडे क्रांकशाफ्ट घ्यायला आला, तर क्रांकशाफ्ट ही काही दररोज लागणारी गोष्ट नाही आहे. त्या ठिकाणी मग अशी किंमत जी असते ती आपल्याला जास्तच ठेवावी लागते. मग किमती या टर्नओव्हरवर सुद्धा अवलंबून राहतात हो. टर्नओव्हर जास्त असेल तर किंमत कमी ठेवायला सुद्धा हरकत नसते, पण टर्नओव्हरच कमी असेल तर किमती मात्र जास्त ठेवणं आवश्यक ठरतं. किंमत ठरवताना 2 प्रकारच्या स्पर्धांचा विचार होणं आवश्यक आहे. कोणत्या 2 स्पर्धा? आताची स्पर्धा आणि भविष्यातील संभाव्य स्पर्धा. मी बाजारामध्ये एकटाच विक्रेता आहे. मी जास्त किंमत आकारतो. जास्त किंमत आकारल्यानंतर बाजारामध्ये मला खूप नफा मिळतो. मला किती नफा मिळतो याचा अंदाज इतरांना येतो आणि ते विचार करतात की ह्याला इतका नफा होत असेल तर आपणही ही वस्तू तयार करू हो, की ज्यामुळे आपल्याला हा नफा मिळेल. म्हणजे काय झालं? ही आताची स्पर्धा नाही आहे, ही भविष्यातली स्पर्धा आहे. त्याच्या मनात ही इच्छा निर्माण होणे, ही वस्तू तयार करायची, ही संभाव्य स्पर्धा आहे. आणि त्यामुळे आपल्या वस्तूला संभाव्य स्पर्धक निर्माण होऊ नये, ही सुद्धा आपली आंतरिक इच्छा असली पाहिजे, की ज्यामुळे आपण किंमत ठरवताना चालू स्पर्धेचा तर विचार केलाच पाहिजे, पण भविष्यात जी स्पर्धा होण्याची शक्यता आहे तिचासुद्धा विचार करणं आवश्यक आहे. आजकाल बाजारामध्ये वस्तू विकण्यासाठी एक नवीन प्रचार सुरू झालेला आहे. एक घ्या आणि एकाबरोबर एक मोफत. एक घ्या एकाबरोबर 2 मोफत. आणि त्यामुळे ग्राहकाला एक नवीन आकर्षण वाटतं हो. आणि त्यामुळे साहजिकच तुम्ही मोहात पडता की आपण ही वस्तू विकत घेतली पाहिजे. या वस्तूबरोबर साबण फुकट, या वस्तूबरोबर अमुक गोष्ट फुकट, ती फुटत. आणि त्यामुळे जेव्हा ग्राहक दुकानात जातो त्यावेळेस तोच तुम्हाला विचारतो की काय साहेब, या वस्तूबरोबर काही आहे का सोय की ज्यामुळे आम्हाला काही एखादी फुकट वस्तू मिळू शकेल. त्यामुळे आज ग्राहक या दृष्टीने जरा ललचावलेला आहे. त्यालासुद्धा असं वाटतं की आपल्याला काहीतरी फुकट या वस्तूच्या बरोबर मिळावं, आणि याचासुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. जे किमतीचं धोरण हे विचारांती घेतलेलं धोरण असलं पाहिजे, की ज्याच्याबरोबर आपल्याला उत्पादन खर्च विचारात घेतला पाहिजे, स्पर्धा विचारात घेतली पाहिजे, किती वर्षात आपण हा पैसा वसूल करणार आहोत याचाही विचार झाला पाहिजे. साधारणपणे असं म्हणतात की एखादी वस्तू बाजारात आल्यानंतर 3 ते 4 वर्षात त्याचा संपूर्ण खर्च भरून निघावा. हे धोरण साधारणपणे किमती ठरवताना विचारात घेतलं जात असतं. आणि त्यामुळे 1 ना 2 अनेक गोष्टींचा विचार करून आपल्याला वस्तूची किंमत ठरवावी लागते. हीच गोष्ट खरी आहे. धन्यवाद.